नमस्कार. गुरुकुल ॲट कवितामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर यामधील पार्ट्स ऑफ स्पीच. आता एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. आपण कोणतीही भाषा शिकण्यासाठी जे काही शब्द बोलतो, जे वाक्य बोलतो, त्या वाक्यातील प्रत्येक शब्द या 8 जातींपैकीच एक असतो. तर एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. त्यातला पहिला आहे नाऊन. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचला मराठीमध्ये शब्दांच्या जाती असं म्हणतात. तर एकूण पार्ट्स ऑफ स्पीच आहेत 8. त्यातलं फर्स्ट वन नाऊन. नाऊन म्हणजे आपण इंग्लिशमध्ये थोडक्यात त्याला नाऊन मीन्स व्हॉट? नेमिंग वर्ड. कुठल्याही शब्दाचं नाव त्याला आपण नाऊन असं म्हणतो. मग सृष्टीतील कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी आपण ज्या शब्दाने पुकारतो किंवा ज्या शब्दाने त्याला उच्चारतो त्या शब्दालाच नाम असं म्हणतात. तर नामाच्या म्हणजेच नाऊनच्या एकूण 5 प्रकार आहेत. तर इंग्लिशमध्ये टाईप्स ऑफ नाऊन. देर आर 5 टाईप्स ऑफ नाऊन. फर्स्ट वन इज प्रॉपर नाऊन, सेकंड वन कॉमन नाऊन, थर्ड वन कलेक्टिव्ह नाऊन, फोर्थ वन इज मटेरियल नाऊन and fifth one is abstract noun. So there are 5 types of noun. Now let's see function of nouns. Means what? नामांचे कार्य. Function of nouns. First function of noun is subject of the verb. म्हणजेच क्रियापदांचा कर्ता. तर एखाद्या वाक्यामध्ये एखादा कर्ता हा नाऊनच असतो. तर सब्जेक्ट ऑफ वर्ब एखाद्या क्रियापदाचा जो कर्ता आहे तो एक नाऊनच असतो. म्हणजे एखादं नाम हे वाक्यामध्ये कर्ता म्हणून वापरलेलं असतं. एखादं नाऊन हे सेंटेन्समध्ये सब्जेक्ट म्हणून यूज केलेलं असतं. त्याला म्हणतात सब्जेक्ट ऑफ वर्ब. इथे उदाहरण दिलेलं आहे पहा. कविता सॅंग अ सॉन्ग. आता सॅंग हे काय आहे? सिंग या वर्बचं भूतकाळी रूप आहे. सिंग, सॅंग, संग असे 3. तर इथं जे क्रियापद दिलेलं आहे सॅंग हे आहे सिंगचं सेकंड फॉर्म. ओके. मग कविता सॅंग अ सॉन्ग. मग इथं कविता हे काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे परंतु ते नाऊन पण आहे. म्हणजे नाऊन फंक्शन कसं? नाऊन इज फंक्शन ॲज अ सब्जेक्ट. म्हणजे इथं एक कर्ता म्हणून ह्या नामाचा कार्य आहे किंवा कर्ता म्हणून इथं नामाचा वापर झालेला आहे. म्हणजेच हे एक नाऊनचं फंक्शन आहे की जे नाऊन इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट. नाम हे कर्ता म्हणून वापरण्यात येतं. हे एक नामाचं कार्य आहे. तर सेकंड वन इज कॉम्प्लिमेंट ऑफ द नाऊन. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. द कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. मग क्रियापदांचे पूरक म्हणजेच त्याला पूर्ण करण्यासाठी वापरलेले शब्द. आता इथं उदाहरण दिलेलं आहे पहा. शी इज अ टीचर. शी इज अ टीचर. तर शी काय आहे? कर्ता आहे. इज हे क्रियापद आहे आणि टीचर हे नाऊन आहे. मग क्रियापदानंतर जे आलेलं हे नाम आहे. क्रियापद इज, या इज नंतर आलेलं टीचर हे एक नाऊन आहे. ते या कर्त्याबद्दल म्हणजे शी या शब्दाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगत आहे. त्याला क्रियापदाचे पूरक असे म्हणतात. ओके. म्हणजे अ टीचर हे काय म्हणून आलेलं आहे वाक्यामध्ये? कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे. अ टीचर. तसं पाहिलं तर टीचर हे काय आहे? नाऊन आहे. परंतु ते वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे, पूरक म्हणून आलेलं आहे. म्हणून अशाही पद्धतीचं नामाचं कार्य असतं. जसं की वरील वाक्यात आपण पाहिलं, कर्ता म्हणून आपण नाऊनचा कर्ता हे पण एक नाऊनचं फंक्शन आहे. तसंच इथं कॉम्प्लिमेंट म्हणजे अ टीचर कोणाबद्दल माहिती सांगतं आहे? कर्त्याबद्दल. म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगणारा जे शब्द आहेत ते कॉम्प्लिमेंट. ते वाक्यातलं कॉम्प्लिमेंट आहे.
कर्त्याबद्दल एखादं नाऊन आहे ते वाक्यातल्या कर्त्याबद्दल माहिती सांगते तर त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असं म्हणतात, क्रियापदांचे पूरक असं म्हणतात. म्हणजे अ टीचर हे काय झालं, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. मग अ टीचर हे कसं आहे, नाऊन आहे पण त्यांनी कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असं कार्य केलेलं आहे सेंटेन्समध्ये. क्रियापदाचं पूरक म्हणून अ टीचर या शब्दाने कार्य केलेलं आहे. पुढचं वाक्य कार्य आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे कर्म. क्रियापदाचे कर्म. आय सॉ नितीन. आय आता काय झालं, आय कर्ता झाला, सॉ काय झालं, सी सॉ सीन. हे क्रियापदाचे 3 रूप आहेत. सी हे सेकंड फॉर्म आहे वर्बचा. सॉ नितीन, मी नितीनला पाहिलं. मग आता इथं नितीन हे नाऊन आहे, एक नाम आहे, एक नाव आहे, तरी त्याचा वापर कर्म म्हणून झालेला आहे, ऑब्जेक्ट म्हणून झालेला आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. मग नितीन हे जे नाम आहे हे या वाक्यामध्ये कर्माचं काम करतं. आय हे सब्जेक्ट झाला म्हणजे हा कर्ता झाला, हे क्रियापद झाला आणि हे कर्म झाला. म्हणजे नामाचं कार्य काय आहे, वाक्यामध्ये नाम कर्म म्हणून येतं. इथं वाक्यामध्ये नाम कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे, इथं वाक्यामध्ये नाम एक कर्ता म्हणून आलेलं आहे, सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. म्हणजेच नाम काय काय कार्य करतं, नाऊन एखाद्या सेंटेन्समध्ये ॲज अ सब्जेक्ट काम करतं, ॲज अ कॉम्प्लिमेंट काम करतं, ॲज अ ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून काम करतं. म्हणजेच नाम एखाद्या वाक्यामध्ये नाम कर्ता असू शकतं, एखाद्या वाक्यात नाम कॉम्प्लिमेंट असू शकतं, एखाद्या वाक्यामध्ये नाऊन हे कर्म म्हणजेच ऑब्जेक्टही असू शकतं. पुढचा एक फंक्शन आहे पहा नामाचं, ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. आता इथं याचा अर्थ आहे शब्दयोगी अव्ययाचे कर्म. तर या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणतं आहे, टू. मग याच्या नंतर आलेलं जे नाम आहे हे झालं ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. ओके, अशा प्रकारे आपण नामांचे फंक्शन थोडक्यात पाहिलेले आहेत. थँक्यू. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.